नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 10 बेस्ट अफोर्डेबल फेस वॉश जे सगळ्या स्किन टाइप वरती एकदम परफेक्टली वर्क करतं। तर इथे आहे ते सगळे फेस वॉश ज्यांची माहिती मी आज तुम्हा सगळ्यांबरोबर वन बाय वन शेअर करणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे आहे हे गार्नियरचं ब्राइट कंप्लीट सीरम क्लेन्झर which is something very new आणि बाय द वे हे त्यांचं न्यू लॉन्च आहे आणि खरंच खूप ट्रेंडिंग पण आहे। तर हे क्लेम करतं की हे तुमच्या स्किनला वन वॉश मध्ये ब्राइट करतं। जसं तुम्ही सीरम लावता आणि तुमची स्किन कशी ब्राइट आणि ग्लोईंग दिसायला लागते अगदी तसंच। आता त्याचे बेनिफिट्स काय आहेत, हे डीपली क्लेन्स करतं, जे तुमच्या स्किनवरची डर्ट आणि इम्प्युरिटीज आहेत ते घालवतं आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात व्हिटॅमिन सी आहे जे तुमच्या स्किनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं। त्यामुळे तुमच्या स्किनची जी टेक्स्चर आहे ती इम्प्रूव्ह होते, डार्क स्पॉट्स, फाईन लाईन्स, ॲक्ने मार्क्स ते फेड होतात आणि हे फक्त आणि फक्त 129 रुपीजला आहे। सो हे बेस्ट ऑप्शन आहे ऑइली स्किन वाल्यांसाठी, कारण यात सीरम आणि फेस वॉश दोन्ही इन्क्लूड आहे। तर नेक्स्ट जो फेस वॉश आहे तो मी एका पाठच्या व्हिडिओ मध्ये रिव्ह्यू केला होता, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज एकदा जाऊन बघा। पण तरी सुद्धा मी या फेस वॉशला पुन्हा एकदा रिव्ह्यू करणार आहे कारण हे माझं सगळ्यात बेस्ट फेस वॉश आहे। तर हे आहे फॉक्सटेलचं सुपर ग्लो फेस वॉश। मी तर म्हणेन हे फक्त फेस वॉश नाहीये, हे आहे फ्रूट फेशियल। बाय द वे हे इंडियाचं फर्स्ट पपाया एन्झाइम फेस वॉश आहे विच विल गिव्ह यू द ग्लो इन 60 सेकंड्स। यात पपाया एन्झाइम्स आणि व्हिटॅमिन सी आहे जे मी तुम्हाला प्रीवियस व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं। हे तुमच्या स्किनला जेंटली एक्सफोलिएट करतं, तुमच्या स्किनवरचं टॅन आणि पिगमेंटेशन घालवतं, स्किनला एकदम छान हायड्रेटेड ठेवतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या स्किनला ब्राईट करतं। हे त्या लोकांसाठी सगळ्यात बेस्ट आहे ज्यांना स्क्रब यूज करायला आवडत नाही। पण बाय द वे दिस इज सुटेबल फॉर एव्हरी स्किन टाइप आणि हे फक्त 249 रुपीजला आहे। नेक्स्ट आपल्याकडे आहे हे डॉट अँड कीचं व्हिटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईट जेल फेस वॉश। यात नायासिनामाइड आणि सिसिलियन ब्लड ऑरेंज आहे विच विल हेल्प यू टू रिमूव्ह युअर टॅन आणि आय एम व्हेरी शुअर की हे तुम्हाला इव्हन टोन आणि ग्लोइंग स्किन नक्की देणार। ह्याचा टेक्स्चर थोडा जेल टाइप आहे विच विल सूट एव्हरी स्किन टाइप आणि सगळ्या सीझन साठी हे बेस्ट फेस वॉश आहे। डीप क्लेन्सिंग करायचं असेल तर हे फेस वॉश एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मुळात हे सल्फेट फ्री आहे म्हणून तुमच्या स्किन साठी हे परफेक्ट आहे। आणि हो, मी हे बऱ्याच महिन्यांपासून वापरते आहे आणि हे माझ्या स्किनच्या टॅनिंगला आणि डलनेसला खरंच रिमूव्ह करतंय। थोडंसं कॉस्टली आहे 375 रुपीज, पण तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळेल। नेक्स्ट आपल्याकडे आहे हे आर्यन वेदाचं टॅन अँड फेस वॉश। हे एक आयुर्वेदिक फेस वॉश आहे। आता तुम्ही याच्या पॅकेजिंग वरून बघू शकता, मी याला इतकं यूज केलं आहे की याची पूर्ण पॅकेजिंग गेली आहे, पण मी काय करू, हे टॅनिंग साठी एकदम बेस्ट फेस वॉश आहे। म्हणजे जर तुम्हाला सनबर्न होत असेल, पोल्युशन मुळे तुमची स्किन टॅन होत असेल तर हे फेस वॉश त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि याची वर्थ रुपीज आहे 225। अगेन आपल्याकडे आहे हे डॉट अँड कीचं बॅरियर रिपेअर हायड्रेटिंग जेंटल फेस वॉश। हे सोप SLS आणि SLES फ्री आहे आणि हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आणि सेफ आहे। ज्यांची स्किन नॉर्मल टू ड्राय आणि थोडी सेन्सिटिव्ह असते ना त्या लोकांसाठी हे फेस वॉश आहे। आता यात जापानीज राईस वॉटर आहे आणि राईस वॉटर आपल्या स्किन साठी खूप चांगलं वर्क करतं। इट रिटेल फॉर रुपीज 375, पण मला हे ब्लिंकिट वरती ना काहीतरी 249 रुपीजला मिळालं। नेक्स्ट आपल्याकडे आहे हे मामा अर्थचं मुलतानी मिट्टी फेस वॉश। अगेन याच्या पॅकेजिंग कडे बघून तुम्हाला कळलं असेल की मी ह्याला किती यूज केलंय, पण तुम्ही कधी मुलतानी मिट्टी ट्राय केली आहे का? ते लावल्यानंतर कशी तुमची स्किन ब्राईट आणि ग्लोईंग दिसायला लागते, हे फेस वॉश अगदी तसंच काम करतं। अगेन हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि हे सगळ्या स्किन टाइपला एकदम परफेक्टली सूट करतं। जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली आहे आणि तुम्हाला खूप जास्त ॲक्ने मार्क्स येत आहेत ना, तर हे फेस वॉश एकदा नक्की ट्राय करा आणि याची प्राइस आहे 270 रुपीज। नेक्स्ट आपल्याकडे आहे हे डर्मावाईबचं हायड्रा क्लेन्झर। याची कन्सिस्टन्सी मी म्हणेन मला थोडीफार आवडत नाही कारण हे खूप जास्त वॉटरी आहे, पण हे सोप फ्री क्लेन्झर आहे आणि हे सगळ्या स्किन टाइपला परफेक्टली सूट करतं। स्पेशली जर तुमची ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर हे नक्की ट्राय करा। आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ही ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन साठी पण बेस्ट आहे। एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे 120 ml साठी 1000 रुपीज पे करणं जरा जास्तच कॉस्टली पडते, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे। पण जर तुम्ही सोप फ्री क्लेन्झर शोधत असाल तर नक्की ट्राय करा, हे तुम्हाला कधीच डिसअपॉइंट करणार नाही। नेक्स्ट आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा मी आधीच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू केलं होतं, तरी सुद्धा मी पुन्हा एकदा त्या प्रोडक्टला रिव्ह्यू करणार आहे कारण हे प्रोडक्ट बेस्ट आहे मेकअप काढण्यासाठी। तर हे आहे फॉक्सटेलचं हायड्रेटिंग क्लेन्झर। तर आधी आपण फक्त फेस वॉश यूज करायचो, मग क्लेन्झिंग करायला लागलो, मग डबल क्लेन्झिंग करायला लागलो आणि आता तर ट्रिपल क्लेन्झिंग करतो। पण आता त्या सगळ्यांची काही गरज नाहीये कारण हा फेस वॉश तुमचा तो ताण कमी करणार आहे। हा फेस वॉश मी म्हणेन त्या लोकांसाठी आहे ज्यांना आपला मेकअप रिमूव्ह करायला खूप कंटाळा येतो, म्हणजे माझ्यासाठी। हे प्रोडक्ट क्लेम करते की हा तुमचा मेकअप वन वॉश मध्ये क्लीन करणार आहे विदाउट एनी ऑइलीनेस अँड या दॅट्स ट्रू। जर तुमची ड्राय आणि नॉर्मल स्किन असेल ना तर गो फॉर दिस। ह्याचं टेक्स्चर थोडंसं थिक आणि क्रीमी आहे आणि थोडंसं कॉस्टली आहे 349 रुपीज, बट इट वर्थ
एव्हरी पेनी। नेक्स्ट आपल्याकडे आहे हे डॉट अँड कीचं सिका कामिंग आणि ब्लिमिश क्लिअरिंग जेल फेस वॉश। आता ह्या फेस वॉश मध्ये सॅलिसिलिक ऍसिड आणि ग्रीन टी आहे, जे तुम्हाला ऍक्नेमुळे रेडनेस आणि इरिटेशन होतं ना ते रिड्यूस करण्यात हेल्प करतं। म्हणजे ज्यांची ऑइली आणि ऍक्ने प्रोन स्किन आहे ना त्यांनी हा फेस वॉश नक्की यूज करावा। आणि हे सुद्धा थोडं कॉस्टली आहे, 375 रुपीज, पण जर तुम्हाला ऍक्ने मार्क्स घालवायचे आहेत तर थोडे पैसे तर इन्व्हेस्ट करावेच लागतील। नेक्स्ट माझ्याकडे आहे हे पॉन्ड्सचं ब्राईट ब्युटी अँटी डलनेस फेस वॉश। आता हा फेस वॉश मी रिसेंटलीच यूज करायला स्टार्ट केला आहे, त्यामुळे मी याचा रिव्ह्यू इतकं काही सांगू नाही शकत। यात नायसिनामाइड आणि व्हिटॅमिन B3 आहे। हे प्रोडक्ट क्लेम करते की हे तुमच्या स्किनचं अँटी डलनेस रिमूव्ह करेल आणि हे थोडंसं कॉस्टली आहे, दॅट इज 450। लेट्स सी याचे रिझल्ट नंतर कसे असतील। अँड दॅट इज इट, हा होता माझा रिव्ह्यू व्हिडिओ। या सगळ्या प्रोडक्ट्स मधला तुमचा फेवरेट फेस वॉश कोणता आहे हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। ऑल्सो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।